सुशील गायकवाडला आपण पाहतोय ही सलामीची जोडी मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळण्याची जबाबदारी अर्थातच कोल्हापूर एक्सप्रेस म्हणून ज्या खेळाडूने आपली ओळख मुंबई पुण्यामध्ये देखील निर्माण केली आशुतोष अंबपकरला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. या चेंडूवरती बॅटची कडा, गोल्डन विकेट, पहिला धक्का. जलसिंग पाटीलचा खेळ संपलाय. पहिला फलंदाज एक या आकड्यावरती बाद झालाय. जलसिंग बॅक टू द पवेलियन. आशुतोष अंबपकर महत्वाची विकेट मिळवून गेलाय. 3 फॉर्मॅट प्लेअर त्याला म्हणायला हरकत नाहीये, कारण रबर बॉल क्रिकेट, टेनिस बॉल क्रिकेट आणि त्याचबरोबर लेदर बॉल क्रिकेट देखील अतिशय चांगल्या प्रकारे खेळतोय. एक महत्वाची विकेट देखील त्याने मिळवले. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल, याही वेळेस बॅटची कडा होती, संधी निर्माण झाली होती, विकेट किपर कडून चुकी झाली. दरम्यान डॉट बॉल येतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये बॅटच्या अगदी आतल्या साईडला बॉल आदळलाय. डॉट बॉल आला. निर्धाव चेंडूची सांगता झाले. आशुतोष अंबपकर चर्चित खेळाडू आहे. अमराज मृत्युंजय संघाचं देखील वारंवार प्रतिनिधित्व करतोय. स्विंग ॲडमेस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले मैदानाच्या आतपर्यंत. आशुतोष अंबपकरचा आपण विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम देखील या खेळाडूने गाजवलाय. वारंवार मोठमोठ्या स्पर्धेमध्ये, खुल्या गटाच्या स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत असताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर ग्रामीण क्रिकेटमध्ये देखील चांगला खेळ करताना पाहायला मिळाला. बॅकफुटला गेले, टॅप केलाय. क्षेत्ररक्षक येत आहे डीप मधून, एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. दोन धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. सुशील गायकवाड ऑन स्ट्राईक. स्विंग अँड मिस. आणखीन एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. वेग प्रचंड आहे या खेळाडूकडे. ते म्हटलं जातं कोल्हापूर जिल्ह्यातला सर्वाधिक वेगवान गोलंदाज म्हणून देखील या गोलंदाजाकडे पाहिलं जातं. तशी कारकीर्द देखील राहिली. कमी कालावधीमध्ये या खेळाडूने अनेक स्पर्धा गाजवल्यात. बॅकफुटला गेले, याही वेळेस दिशा दिले. डीप कव्हर पॉइंटचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत बॉल फरार झाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावेंसाठी चौकार येतोय आणि या चौकाराच्या मदतीने 6 या आकड्यावरती धावफलक पहिल्या षटकाचा केस संपतोय. 6 धावा धावफलकावरती एका आकड्याच्या मोबदल्यात. त्याचबरोबर वामनजी कांबळे सर, आपल्याला विनंती, आपण बाउंड्री लाईनच्या थोडस बाहेर थांबायचं. रोहितला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गडमुडशिंगीचा एक युवा सितारा आपल्याला सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आत्ताच नुकतीच पार पडलेली 501 चषक कोडोलीची स्पर्धा आणि तिथे मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरलेला खेळाडू गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल खोलातला, ऑन साइडला दिशा देण्याचा प्रयत्न, एक सिंगल खात्यामध्ये ऍड होत असताना पाहायला मिळते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल मात्र 7 या आकड्यावरती पोहोचतंय. आता जबाबदारी पार्थ आणि सुशील वरती असणार आहे, कारण अगदी विचार केला तर 2 खेळाडूंकडे देखील ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची. जबाबदारीने देखील आता खेळ करावा लागेल, कारण एक महत्वाची विकेट, जलसिंग पाटीलची विकेट अगदी स्वस्तात जलसिंग पाटील बाद झाला. त्यानंतर कर्णधार सुशील आणि पार्थ वरती आता ती जबाबदारी. संघाच्या
धावांची असणाऱ्या धावांचा ओघ वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आहे. 7 धावा आतापर्यंत आहेत. कमीत कमी 40 ते 45 धावांचं लक्ष असणार आहे. फुलरलेनचा बॉल याही वेळेस ऑन ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतो. डिप्परे क्षेत्ररक्षक आहेत वैभव सुळे, झाले चुकी. धावा मिळतील 4. आलाय पहिला चौकार. येस, दुसरा चौकार आला. ऍक्शन रिप्ले. थोडंसं लोअर फुल टॉस बॉल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर चुकी झाली फिल्डर कडून आणि चौकार खात्यामध्ये ऍड होतोय. 11 या आकड्यावरती धावफलक आता पोहोचतंय. 11 ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल रोहितचा. फुलटॉस बॉल ऑन साइडला स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेसाठी पुन्हा एकदा प्रयत्न. हालचाल सुरू झाली. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. 2 धावेने धावफलक आपण पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 13 ऑन दी बोर्ड. तेरा धावा धावफलकावरती. 13 ऑन दी बोर्ड. फुलरलेनचा बॉल याही वेळेस ऑन साइडला दिशा दिली जाते. क्षेत्ररक्षक डीप मधून आशुतोष आंबपकर अतिशय वेगात येत आहेत. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्येचं टोटल 14 या आकड्यावरती. 14 ऑन दी बोर्ड. 14 धावा धावफलकावरती खात्यामध्ये ऍड होत आहेत. आणि निश्चितच विचार केला तर एक चौकार आला तर त्या व्यतिरिक्त रोहितने देखील हे षटक अतिशय चांगल्या प्रकारे हाताळलंय. 8 धावा फक्त आणि फक्त खर्च केल्यात. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. वारंवार फुलरलेनचे बॉल केले जात आहेत. मात्र फलंदाजांना संध्या दिल्या जात आहेत. मात्र तितक्याच संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. 2 धावा आल्यात. 16 या आकड्यावरती धावफलक. 16 ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. शेवटचा एक बॉल या षटकाचा शिल्लक आहे. सोळा या आकड्यावरती धावफलक. 16 ऑन दी बोर्ड. दुसरं षटक चालू आहे. सिंगल डबलने धावफलक हलतं ठेवण्याचा प्रयत्न या षटकामध्ये. एक चौकार आलाय. त्या व्यतिरिक्त एकेरी दुहेरी धावेने षटक मोठं करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. फुलरलेनचा बॉल लोअर फुल टॉस होता. याही वेळेस समोरच्या दिशेने लॉंग ऑफला ड्राईव्ह केल्या बॉलला क्षेत्ररक्षक डीप मधून येत आहेत. एक सिंगल खात्यामध्ये ऍड. षटकाची समाप्ती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 17 या आकड्यावरती धावफलक. 2 षटकांच्या अखेरीस 17 धावा धावफलकावरती. येस, आणि आता वेळ झाले मॅजिक ओव्हर. अर्थातच या षटकामध्ये आपल्याला 15 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर. या षटकामध्ये 15 धावा आपल्याला बनवायच्या आहेत. जर 15 धावा बनवल्या तर 10 धावा या खात्यामध्ये ऍड केल्या जातील आणि जर नाही बनवल्या गेल्या तर 5 धावा या खात्यामधून आपल्या मायनस केल्या जातील. चॅलेंजिंग ओव्हर. या ओव्हरमध्ये निश्चितच प्रयत्न असेल फलंदाजांचा जास्तीत जास्त धावा कुटण्याचा, कारण
वैभव सुळे आलेत गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकामध्ये मॅजिकल ओव्हरमध्ये. पाच मिनिटात आडव्या बॅटने पहिल्याच बॉलवरती फटका. क्षेत्ररक्षक नाही या बॅकेंड एरियामध्ये बॉल पडतोय. 2 धाबा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धाब्याने धावफलक मात्र पोहोचतोय 19 या आकड्यावरती. वैभव सुळे गडमुडशिंगी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. टेनिस बॉल क्रिकेटचा हंगाम याही वर्षी या खेळाडूने गाजवलाय. निश्चितच आपण विचार केला तर या वर्षीच्या हंगामामध्ये लीग स्पर्धांमध्ये खास करून हा खेळाडू चमकताना पाहायला मिळालाय. 19 आकड्यावरती धावफलक 15 धावा या षटकामध्ये बनवायचे आहेत. आप्रेकर आडवा बॅटने ऑन साइडला लॉंग ऑनला आशुतोष आंबपकर कडून इथे चुकी झाली. एक सिंगल खात्यामध्ये ऍड झाली आहे. या एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 20 या आकड्यावरती. पहिल्या 2 बॉलवरती 3 धावा म्हणजेच काय उर्वरित 4 बॉलवरती 12 धावा बनवायच्या आहेत. चॅलेंजिंग ओव्हर चॅलेंज आहे फलंदाजांकडे की 15 धावा बनवायच्या आहेत. जर बनवल्या तर 10 धावा ऍड होतील आणि जर नाही बनवल्या गेल्या तर 5 धावा मायनस केल्या जातील. त्यामुळे प्रयत्न असतात. सुशील गायकवाड आता स्ट्रायकर सेनवरती आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टमच्या बाहेरचा बॉल दिशा देण्याचा प्रयत्न. डेलिकेट टच शॉट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल तोपर्यंत एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 21 या आकड्यावरती 21 ऑन दी बोर्ड. 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सोपं नाहीये वैभव सुळेच्या विरोधात धावा बनवणं तितकंसं सोपं नाहीये. चॅलेंज जशा प्रकारे 15 धावांचं आहे तसं वैभव सुळे यांच्या गोलंदाजीला फेस करणं हे देखील चॅलेंज आहे. आडवा बॅटने स्टँड अँड डिलिव्हरचा प्रयत्न फटका फसलाय. रोहित चेंडूच्या खाली फलंदाज बाद 5ची विकेट. दुसरा धक्का. भारत बॅक टू द पवेलियन. नितीन आलेत नवीन बॅटर मैदानाच्या आतपर्यंत. लेफ्टी बॅटर नितीनला आपण पाहतोय. व पिच बॉल बॅटची आतली कडा पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत. शॉट फाईन लेगला. सिंगल मैदानाच्या आतमध्ये मिळते. धाव मिळणार नाहीये. यस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाले. 21 या आकड्यावरती धावफलक आपल्याला पाहायला मिळते. हो प्रचंड वेग पाहायला मिळालाय. षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा म्हणजेच काय तर 5 धावा खात्यामधून मायनस केल्या जातील. गडमुडशिंगी एक्सप्रेसची यशस्वी गोलंदाजी. या चॅलेंजिंग ओव्हर मध्ये चॅलेंज दिलं होतं आणि ते चॅलेंज स्वीकारून गोलंदाजी केली आहे. धावा रोखल्यात आणि प्रतिस्पर्धी संघाला आता नामोहरण केलंय. 3 षटकांचा खेळ संपतोय. 16 धावा धावफलकावरती 3 षटकांच्या अखेरीस. उमाजी आलेत गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये. उमाजी यांना आपण पाहतोय. 16 धावा आतापर्यंत धावफलकावरती. उलटा बॉल आडवा बॅटने ऑन साइडला टर्न केले. नो +6 मी तो 7 धावांचा जॅकपॉट.
आप ट्रॅकर बॉल आडवा बॅटने घेण्याचा प्रयत्न फ्री हिटच्या बॉलवरती पटका इथे फसलाय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. पुरालेनचा बॉल समोरच्या दिशेने. याही वेळेस चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला. रक्षक आहे डीप मध्ये. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या अगोदरच्या षटकामध्ये ज्या धावा मायनस झाल्या होत्या त्या धावा भरून काढण्याचा प्रयत्न सुशील गायकवाडचा पाहायला मिळतोय. 27 धावा धाव फलकावरती. 9 मध्ये 22 सुशीलने देखील बनवल्यात. चांगली फलंदाजी केली सुशीलने. या मॅच मध्ये संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. उलटॉस एक हात निसटलाय. फटका फसतोय. क्षेत्ररक्षक नाहीयेत वॅकेन्सी एरियामध्ये. पुन्हा एकदा बॉल पडलाय. 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जातील. या शेवटच्या षटकाला एकेरी दुहेरी धावेने मोठं करण्याचा प्रयत्न केला जातोय, कारण पहिल्या बॉलवरती 7 धावांचा बोनस मिळाला. त्यानंतर सिंगल डबलने हे षटक मोठं केलं. 29 या आकड्यावरती धावफलक कमीत कमी 40 ते 45 आकड्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असणार आहे. फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितच आळे संघाचा असणार आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. मैदानाच्या आतपर्यंत धावसंख्या रोखली जाते. 29 या आकड्यावरती 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. ऑप्शनच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हर्सला पोच केलाय. पॅरलल स्ट्रोक 6 धावा. सुशील गायकवाडच्या बॅटमधून आणखीन एक इलेक्ट्रिफाईंग स्ट्रोक सिक्सर. फुलटॉस बॉल. फुलटॉस बॉल वरती प्रहार. फुल टोल वसूल केला जातोय. 6 धावा. बॅक टू बॅकचे 2 षटकार. हे षटक महागडं राहिलंय. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि ज्या फायटिंग टोटलचा उल्लेख केला जात होता ते फायटिंग टोटल बनवलं गेलं 41 आकड्यावरती. धावसंख्या जाऊन पोहोचते 13 चेंडू आणि 36 धावांची आक्रमक खेळी नाबाद सुशील गायकवाडच्या बॅटमधून पाहायला मिळते. 24 मध्ये 42 ची आवश्यकता जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगी संघाला. चला आरवी संघ लगेचच आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे.
येस त्याचबरोबर निगवे खालसातील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व अर्थात संतोषी कांजर सर बॉस यांचं देखील शुभागमन झालंय. येस त्याचबरोबर या संपूर्ण स्पर्धेसाठी आधारस्तंभ म्हणून त्याची देखील भूमिका राहिली. अरफार अवधूत पाटील यांना देखील सहकार्य बॉस यांचं लाभतं. त्यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि त्यांच्या साथीने चला फलंदाज पाठवा जय भवानी स्पोर्ट्स गडमुड शिंगे. रन चेसकडे आपण जातोय. 24 मध्ये 42ची आवश्यकता आहे. या सामन्यामध्ये आपण पाहिलं तर सुशील गायकवाडची खेळी अतिशय महत्वाची राहिली. यस पंचांचा इशारा आलाय. सामन्याला मात्र सुरुवात होते. 24 मध्ये 42ची आवश्यकता आहे. आशुतोष शांभपकर आणि त्याचबरोबर रोहितला आपण पाहतोय बॉलिंग सलामीसाठी मैदानाच्या आतपर्यंत. गोलंदाजी मार्कवरती जलसिंग पाटील दाखवत असताना पाहायला मिळतात. जलसिंग पाटील यांना आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती. पन्हाळा तालुक्यातील प्रतिष्ठित खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. आयकॉन वर्सेस आयकॉनचं हे बॅटल. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल कट करण्याचा प्रयत्न. सरळ विकेट किपरच्या हातात डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत होत असताना पाहायला मिळते. पहिलं षटक जलसिंग पाटीलने जबाबदारी घेतली. ऑप्स्टमच्या बाहेरचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी फटका घेण्याचा प्रयत्न. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल आणि या सिंगलच्या मदतीने आता खातं मात्र उघडलं जात आहे. पहिली धावी धावफलकावरती आपण पाहतोय. सेन वरती रोहितला आपण पाहतोय. युवा खेळाडू आहे. थोडासा खाली राहिलाय हा बॉल. पाठीमागे चाललाय. घुशांकित क्षेत्रामध्ये 2 धावा धावफलकावरती ऍड होत आहेत. धावसंख्येचं टोटल मात्र 3 या आकड्यावरती पोहोचते. 42चं लक्ष आपण विचार केला तर धावसंख्या फायटिंग टोटल जरूर आहे मात्र 3 धावा धावफलकावरती. 42 धावांचं लक्ष मात्र विचार केला तर गोलंदाजी देखील त्याच ताकदीची आहे. जय हनुमान स्पोर्ट्स आरळे संघाची. आडवा बॅटने समोरच्या दिशेने फटका केलाय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतोय तोपर्यंत एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. एका सिंगलच्या मदतीने धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 4 ऑन दी बोर्ड. न्यू स्टार स्पोर्ट्स आणि GS11 आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल खात्यामध्ये ऍड होते. यस आयकॉन खेळाडूचं षटक अतिशय सांभाळून केलं जात आहे. संयमानं पावले टाकली जात आहेत कारण त्यांना देखील माहिती यानंतर संधी आपल्याकडे देखील आहे.
मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची आतली कडा, 2 धावा पुन्हा एकदा खात्यामध्ये. गोशंकी क्षेत्रामध्ये एक पहिल्या षटकाचा केस संपलाय. 7 या आकड्यावरती धावफलक पहिल्या षटकाच्या अखेरीस. आता 18 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. सात धावा धावफलकावरती. 18 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. चला यानंतर नागाव संघ आपण रेडी राहायचंय. नागाव संघ कर्णधार आपण तयार राहायचंय. हा सामना संपल्यानंतर लगेचच आपला टॉस होईल. पार्थला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवरती षटक क्रमांक 2 मध्ये. पार्थ गाडके पाहायला मिळतात. 18 मध्ये 35 ची आवश्यकता आहे. हा प्रकार आडवा बॅटने पुल्ला केलाय सक्सेसफुल. आशुतोष आंबपकरच्या बॅटमधून हवाई हल्ला. 6 धावेसाठी षटकार. यस त्याचबरोबर जीएस यांचं देखील शुभागमन झालंय. यस त्यांच्या नावावरती ही टुर्नामेंट ही स्पर्धा आपण पाहतोय. हे आयोजन आपण पाहतोय. तेच जीएस यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्याचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्याचबरोबर भुईचा ग्रामीण संघ देखील JS11 या नावाने वारंवार खेळत असताना पाहायला मिळतो. आधारस्तंभ या स्पर्धेचे त्यांचं शुभागमन, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. बॅकफुटला गेले स्क्वेअर कटचा फटका. गोशांकित क्षेत्र डिक्लेअरच्या स्वरूपात 1 धाव मिळते. धावा धावफलकावरती. वरपेश बॉल समोरच्या दिशेने. सिंगल मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा खात्यामध्ये ऍड होत आहेत. या 2 धावेच्या मदतीने 18 या आकड्यावरती धावफलक. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला प्रगतीपथावरती आहे. हा ट्रॅकर पुन्हा एकदा आडवा बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. यावेळेस संपर्क तितकासा खास नव्हता. सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. 2 धावा अतिशय चपळाईने पूर्ण करण्यामध्ये यश आलंय. या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 20 या आकड्यावरती. त्याचबरोबर आपण पाहिलं तर वटपौर्णिमेचा आजचा दिवस, सती सावित्रीचा आजचा दिवस. निश्चितच या दिवसामध्ये अनेक महिला वर्ग देखील वडाची पूजा करताना पाहायला मिळतात. आणि त्याचबरोबर महिला वर्गांना देखील एक छोटीशी विनंती आहे की मैदानाच्या आतमधून न जाता बाहेरून जी वाट केलेली आहे आपल्यासाठी, वाटेने आपण मंदिराच्या दिशेने जायचंय. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. पंच आत्ताच्या 2 धावा आहेत. यस 22 या आकड्यावरती धावफलक. 22 ऑन दी बोर्ड. दुसऱ्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतपर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. हे षटक देखील महागडं राहिलंय. तब्बल 15 धावा आतापर्यंत या षटकामध्ये आलाय. पुढचं षटक देखील चॅलेंजिंग ओव्हर असणार आहे. वरपिच बॉल समोरच्या दिशेने डाऊन दी ग्राउंड फटका. लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. आशुतोष आंबपकरच्या बॅटमधून आणखीन एक तडाखा चौकार. ओव्हरपिच बॉल यावेळेस देखील आपण पाहिलं तर थोडासा पुढे केला अंडर द आय आणि त्यावरती आशुतोष आंबपकरचा क्लास पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने 26 या आकड्यावरती धावफलक. आता 12 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. म्हणजे आपल्याला फक्त आणि फक्त आता 15 धावा बनवायच्या आहेत. जरी 16 ची आवश्यकता असली तरी 15 धावा फक्त आणि फक्त बनवायच्या आहेत. जर 15 धावा या षटकामध्ये बनवल्या गेल्या तर याच षटकामध्ये हा सामना संपवला जाऊ शकतो. कारण चॅलेंजिंग ओव्हर, मॅजिक ओव्हरचे हे षटक असणार आहे. आणि निश्चितच 12 मध्ये 16 ची आवश्यकता आहे. या षटकामध्ये 15 धावा बनवाव्या लागतील. तर 10 धावा ऍड केल्या जातील. आणि 15 धावा जर नाही बनवल्या तर 5 धावा मायनस केल्या जातील.
येस, नागाव कॅप्टन आपण रिपोर्टिंग करायचं टॉस साठी. बारा चेंडू आणि 16ची आवश्यकता आहे. 12 मध्ये 16 धावा. चॅलेंजिंग ओव्हर घेऊन गोलंदाजी मार्कवरती सुशील गायकवाडला आपण पाहतोय. येस, त्याचबरोबर अजितजी बागवे सर यांचं देखील शुभागमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. येस, त्याचबरोबर अजितजी बागवे सर या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी ते देखील उपस्थित राहिले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. 12 मध्ये 16ची आवश्यकता. चॅलेंजिंग ओव्हरचा पहिला बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. खराब चेंडू पाहायला मिळाला वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड होते. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 या आकड्यावरती. 27 ऑन दी बोर्ड. 6 बॉल मध्ये आपल्याला 15 धावा बनवायच्या आहेत. हे चॅलेंज आहे फलंदाजांसाठी. ऑफ स्टंपच्या बाहेर पुन्हा एकदा आपण पाहिलं तर दिशा खराब पाहायला मिळते. आणखीन एक एक्स्ट्रा धाव खात्यामध्ये ऍड झाले. एक्स्ट्रा धावेच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 28 ऑन दी बोर्ड. 12 मध्ये 14ची आवश्यकता आहे. फलंदाजाच्या रीच पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न पहिल्या 2 बॉलवरती सुशीलचा फसलाय. कारण वारंवार 2 डॉट बॉल हाताळले, 2 व्हाईट बॉल हाताळले गेलेत. वरपिच बॉल. मिनी हेलिकॉप्टर फटका यावेळेस फसलाय. क्षेत्ररक्षक जेलपर्यंत पोहोचतील का? हो, पोहोचलेत. हा झेल टिपला जातो. रोहितचा केस संपला. पहिला धक्का. रोहित बॅक टू दी पवेलियन. यस, त्याचबरोबर यानंतरच्या होणाऱ्या सामन्याचं नाणेफेक दख्खन पन्हाळा संघाचे संघमालक जीवनजी शिंदे सर यांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. आणि त्याचबरोबर विजय पावले सर यांचं देखील शुभागमन झालंय. सांगली जिल्ह्यातील एक असा खेळाडू ज्याने एक वेगळी ओळख या टेनिस क्रिकेट पटलावरती आपली निर्माण केले. त्यांचं देखील शुभागमन झालंय. आणि त्याचबरोबर जितकं प्रेम सांगली जिल्ह्यामध्ये त्यांना मिळतं किंबहुना त्यापेक्षाही जास्त प्रेम कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना मिळतं. आणि त्यांचं देखील इथे आगमन झालं या स्पर्धेमध्ये. त्यांना देखील आपण इन ॲक्शन पाहणार आहोत. विके स्पोर्ट्स मांगले संघाकडून ते देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळतील. हा प्रकार आडवा बॅटने ब्रवीम देसाई आले आणि आल्या आल्या त्यांच्या बॅट पदून ती आक्रमकता पाहायला मिळाली. षटकार. धावसंख्या 34 या आकड्यावरती. धावा धावफलकावरती. ब्रवीम देसाई यांच्या बॅटमधून षटकार पाहायला मिळाला. पुललेंचा बॉल आता मनगडच्या साह्याने वळवलाय. सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी परतले देखील. 2 धावा इथे मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावफलक आता पोहोचतंय 36 या आकड्यावरती. 36 ऑन दी बोर्ड. 10 धावा या पहिल्या 3 बॉल वरती आल्यात. अजून 5 धावांची आवश्यकता आहे. हे चॅलेंजिंग ओव्हर जसं कंप्लीट होईल तसं विजय देखील निश्चित होईल. वरपिच बॉल. मनगडाच्या सहाय्याने हा फटका स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. खेळ खल्ला. सामना जिंकलाय जय भवानी स्पोर्ट्स गडबुडशिंगी संघाने. यस, वन वे ट्रॅफिक प्रमाणे हा सामना अगदी एक हाती जिंकलाय. ब्रवीम देसाई यांच्या बॅटमधून क्लासिकल स्ट्रोक्स आले आणि चॅलेंजिंग ओव्हर मध्ये पहिला 4 बॉल वरती हा सामना संपवलाय. आणि